इतका आवड कळत नाही आपल्याला. दार सांगू सांडवणी मीठपणाचा लोभ. मिठानं काय केलं, मी मीठ आहे असला त्या मीठपणाचा लोभ सांडला, सांडून दिला. मी काही नाही, मीठ नाही, काही नाही असं म्हणलं. परिणाम काय झाला, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभ. त्या मिठानं सिंधुत म्हणजे सागराचा लाभ त्याला मिळाला. बघा तुम्ही पाण्यात सागरात मीठ सोडा, पाणी कुठून जातं, त्याला सागराचा लाभ मिळाला. एक संकुचित बाजूला मीठ म्हणून कुठेतरी घरात राहायचं, कुठेतरी भाजी परत त्याचं वास्तव्य व्हायचं, पण ते समुद्रामध्ये व्यापक रूपाला त्याला मिळालं. मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभ. ज्ञानाला म्हणतात देवी त्याप्रमाणे अहम मी, अहम देवनी शंभू शांभवी झालो. तसं मी माझ्याकडला अहंपणाचा मी त्याग केला, अहंकाराचा त्याग केला आणि प्रत्यक्ष देव झाला. आता तुकारामांकडे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि इकडं अहंकार आला, तुका म्हणे वाया. आलं की वाया जातो, गेलं की देव होतो. देव व्हायचा का वाया जायचा तुम्ही ठरवायचं बरं का. आणि ज्ञानोबा एक म्हणतो दोन प्रमाण सांगतो शेवटचं झालं बरं का. पुढे आता अहंकार जास्त बोलायचं. दोन प्रमाण कोणते सांगू तुम्हाला. एक भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ज्याच्याकडे अहम आहे, अहम म्हणजे मी आणि माझं, या दोन गोष्टी त्याच्याकडे राहतात ना, ते व्यक्ती माझ्याकडे आयुष्यात कधीच येऊ शकते. म्हणून साधारण अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवते वाकुळी. अहम मम म्हणजे की जेव्हा आपण पोहोचत नाही, म्हणून तर ज्ञानोबाने अभंग केला. काय म्हणलं, तू माझा स्वामी मी तुझा पाहता नविसे वेगळी, तू माझा स्वामी. मी तू पण राहू दे दुरी, एकची मोगडे पांघरू हरी. मी तू पण दूर गेला की देवाचं सानिध्य प्राप्त होतं.